ह्या स्टेजला आपण आहे ना सिजंटाचं मिरावीस डिओ घेतलो एकरी 200 ml आणि त्याच्यासोबत घेतलं आपण आयडियलचं डिफेन्सर. मिरावीस डिओ आहे ना सिस्टमिक फंगिसाइड आहे, याला ऊन असलं तर कधी चांगलंच. तर आपण याच्यामध्ये ना डिफेन्सर का घेतलं तर आपल्याला व्हायरस कंट्रोलसाठी, मग करपा आणि व्हायरस अशासाठी आपण स्प्रे घेऊन टाकलं. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज दुपारी मळ्यात आलो होतं, शामभाऊचं चालू होतं गंधक टाकायचं काम. म्हणजे ऑक्टोबर छाटणीला आहे ना द्राक्षाच्या महिना दीड महिना अवकाश आहे, पण त्याची तयारी ना आतापासूनच करावी लागते. द्राक्ष बागेत फ्लावरिंग नंतर किंवा सेटिंग नंतर आहे ना जर आपल्याला आपलं प्लॉट प्युअर शेड येत असेल तर त्याच्याकरता आहे ना आपण आत्ताच नियोजन केलं पाहिजे. आपली जमीन थोडी काळसर पण चुनखड जर असेल तर आपण आहे ना एकरी 50 किलो गंधक टाकलं पाहिजे आणि जिप्सम टाकलं पाहिजे, का जेणेकरून आता जे श्रावण पाळे चालू आहेत त्याच्यामध्ये आहे ना टाकून जर दिलंय ना त्या पाळ्यांमध्ये मस्तपैकी ते प्लॉटला लागू होऊन जातं आणि आपल्याला त्याचं येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येतं. मग शामभाऊला म्हटलं थोडंसं आहे ना जपून गंधक टाक, कारण डोळ्यामध्ये जर गेलं ना हे गंधक खूप आगीन करतं. मग अशा पद्धतीनं आता शामभाऊचं आहे ना हे गंधक टाकायचं काम चालू आहे. दुकान वाढून मळ्यातच निघालो होतो तेवढ्यात आपल्याला आहे ना मावडी गावचे फॉलोअर मंडळी निरगोडे साहेब आणि गुले साहेब आहे ना आपले दुकान पाहत चाललेच होते. मग ते म्हणे आम्ही ना चाललो शिर्डीला, त्याच्यामुळे तुमची धावती भेट घ्यायला थांबायचं. मावडीची या सर्व फॉलोअर मंडळीकडे आणि आपल्याकडे ना दानाका व्हरायटी, मग दानाका व्हरायटीवर बराच वेळ चर्चा झाली. आपली फॉलोअर संख्येने जरी कमी असले पण सर्व शेतकरी आणि सगळे हाडामास शेतकरी बरं का तुमच्यासारखे. अशा प्रकारे आपण मिरावीस डिओचा हात टाकला आणि तुम्ही सुद्धा शेतीविषयक माहितीसाठी ना पोपटराव मोरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू